मजबूत भरोसा अपने सपनों पे करना, जितने मुंह उतनी बातें, गौर कितनों पे करना, आज लोगों की बारी जो कहे कह। Hello geniuses, this is Darshan sir from Sri Coaching Classes. Firstly, I would like to welcome all the 10th standard students. का बरं? कारण इथून पासून आपण 10th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी जो मॅथ्स आणि सायन्स असणार या दोन्ही सब्जेक्टचा जो सिलेबस असणार तो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये या युट्यूब चॅनलवर अवेलेबल करू. ठीक आहे? ओके. कारण जे विद्यार्थी इथून पासून दूर राहतात किंवा ज्यांना कोचिंग क्लासेस अफोर्ड केल्या जात नाहीत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा सिलेबस फ्री ऑफ कॉस्ट असणार. सो दिस इज द स्टेट बोर्ड सिलेबस. ओके, चला स्टार्ट करू. आपण आपल्या टॉपिकला चॅप्टरचं नाव असणार पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट अँड दिस इज लेक्चर नंबर फर्स्ट. हे लेक्चर नंबर फर्स्ट असणार. स्टार्ट करू. तर सर्वप्रथम आपण पाहिलेलं आहे की आपलं जर टेक्स्ट बुक आपण उघडलं तर त्याच्यात काही क्वेश्चन दिलेले आहेत. फर्स्टली आपण त्या क्वेश्चनचा आन्सर देऊ आणि त्याच्यानंतर समोर टॉपिकवर जाऊ. ठीक आहे? तर सर्वात पहिला क्वेश्चन आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. टाइप्स ऑफ मॅटर. आता मॅटर म्हणजेच काय असणार? वस्तू. आता मॅटर कशाला म्हणतो आपण? एनिथिंग विच हॅज मास अँड विच ऑक्युपाइज स्पेस. कोणतीही गोष्ट ज्याला काय असणार? मास असणार आणि ज्याला जागा लागणार. ओके, किंवा ज्याला व्हॉल्यूम असणार त्या सर्व गोष्टीला काय म्हणतो आपण? मॅटर असं म्हणतो. आपल्याला माहित आहे. आणि या मॅटरच्या संदर्भात जो काही बेसिक गोष्टी असणार याच्यापेक्षा आणखी डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या याच युट्यूब चॅनलवर हा जो काही टॉपिक असणार बेसिक फंडामेंटल्सचा तो सर्वच्या सर्व टॉपिक सुद्धा अवेलेबल आहे. ओके, पण आज आपण क्वेश्चनचे आन्सर देऊ अकॉर्डिंग टू द 10th स्टँडर्ड म्हणजेच टेक्स्ट बुक्स नुसार. ठीक आहे? सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. आता जर आपण पाहिलं तर जे काही नॉर्मल कंडिशन असणार, नॉर्मल जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशन असणार जसं नॉर्मल टेम्परेचर 20 to 25 डिग्री सेल्सिअस. ओके, प्रेशर 1 atmospheric प्रेशर. या टेम्परेचर आणि प्रेशरवर जे मॅटर असणार ते 3 स्टेट मध्ये आढळतात. ओके, कोणकोणत्या 3 स्टेट असणार? त्या 3 स्टेट म्हणजे सॉलिड, दुसरी असणार लिक्विड आणि तिसरी असणार गॅस. सो दिस इज द आन्सर टू द फर्स्ट क्वेश्चन. हा असताना आपल्याजवळ काय फर्स्ट क्वेश्चन. ओके, ज्याच्यात टाइप्स ऑफ मॅटर विचारलेला आहे. फिजिकल स्टेट नुसार ज्या मॅटर्स असणार त्या 3 स्टेट मध्ये आढळते, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. या व्यतिरिक्त एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये 2 स्टेट मध्ये पुन्हा मॅटर आढळते. ओके, ती म्हणजे कोणतं असणार? सुपर कूल्ड आणि सुपर हिटेड स्टेट. जे सुपर हिटेड स्टेट असणार त्याला प्लाझ्मा असं म्हणतो आणि सुपर कूल्ड स्टेटला आपण बोस आइन्स्टाईन स्टेट असं सुद्धा म्हणतो. याचा आणखी डिटेल व्हिडिओ अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणखी यापेक्षा डीप पाहिजे असेल ते विद्यार्थी त्या व्हिडिओला चेक करू शकतात. ठीक आहे? सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. लेट अस मूव्ह टुवर्ड द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. So what are the types of elements? Second question will be types of elements. ठीक आहे? ओके, आता एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज असणार त्या प्रॉपर्टीजच्या बेसिसवर एलिमेंटचे आपल्याला 3 टाइप सापडतात. कोणकोणते असणार? एक असणार मेटल्स, दुसरे असणार नॉन मेटल्स आणि तिसरे असणार मेटॅलॉइड्स. सो एलिमेंट्स विल बी ऑफ 3 टाइप्स. मेटल्स, त्यानंतर नॉन मेटल्स, ओके, आणि त्यानंतर मेटॅलॉइड्स. ठीक आहे? आता याच्या सुद्धा प्रॉपर्टीज, ओके, मेटल्सच्या प्रॉपर्टीज, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्सच्या प्रॉपर्टीज सुद्धा याच्या संदर्भात सुद्धा एक रिलेटेड व्हिडिओ याच युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. ठीक आहे? सो द सेकंड क्वेश्चन विल बी टाइप्स ऑफ एलिमेंट्स, मेटल्स, नॉन मेटल्स आणि दोघांच्या प्रॉपर्टीज दाखवणारा कोणता असणार? मेटॅलॉइड्स किंवा त्यालाच म्हणतो आपण काय? सेमी मेटल. सो दिस इज द आन्सर ऑफ द सेकंड क्वेश्चन. सो लेट अस टेक द थर्ड क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन आपण पाहू. Third question will be, so what is the smallest particle of the matter? Smallest particle of the matter. Smallest particle of the matter. Okay. जो मॅटर असणार, पदार्थ असणार त्याचा सर्वात छोटा पार्टिकल कोणता असणार किंवा त्याच्या सर्वात छोट्या पार्टिकलला आपण काय म्हणतो? वी नो दॅट. ओके, आपल्याला माहित आहे. ओके, जो मॅटर असणार तो एकदम छोट्या पार्टिकल पासून बनलेला असणार आणि या छोट्या पार्टिकलला काय म्हणतो आपण? ऍटम असं म्हणतो. सो द आन्सर विल बी ऍटम. ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर. जो ऍटम असणार तो मॅटरचा सर्वात छोटा पार्टिकल आहे. ठीक आहे? सो दिस इज द थर्ड क्वेश्चन. लेट अस मूव्ह टुवर्ड्स द फोर्थ क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन असणार व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्यूल अँड कंपाऊंड. ओके, आता मॉलिक्युल्स आणि कंपाऊंड्स कशाला म्हणतो आपण? सिंपलची गोष्ट आहे. ओके, मॉलिक्यूल कशाला म्हणतो? ओके, ज्या वेळेस 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सारखे
किंवा वेगवेगळे ऍटम एका विशिष्ट प्रपोर्शन बाय मास ने एकत्र येतात त्याला काय म्हणतो आपण मॉलिक्यूल. ओके, फॉर एक्झाम्पल, चल एक्झाम्पल घेऊ म्हणजे गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजणार. ठीक आहे. सो लेट अस डिफरन्शिएट बिटवीन द मॉलिक्युल्स अँड कंपाऊंड्स. ओके, मॉलिक्युल्स कशाला म्हणतो आपण? ओके, पहा व्यवस्थित लक्षात ठेवा, मॉलिक्युल्स कशाला म्हणतो आपण? व्हेन टू ऑर मोर, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सारखे किंवा वेगवेगळे ऍटम एका विशिष्ट प्रपोर्शन बाय मासने एकत्र येतात त्याला काय म्हणतो आपण? मॉलिक्युल्स असं म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ Cl2, Br2, HCl, NaCl, CH4, सी दिस. ओके, पहा हे सर्वच्या सर्व काय असणार? मॉलिक्युल्स असणार. का ना? ओके, मॉलिक्युल्स कशाला म्हणतो? दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सारखे किंवा वेगवेगळे ऍटम, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सारखे किंवा वेगवेगळे ऍटम एका विशिष्ट प्रपोर्शन बाय मासने एकत्र येतात त्याला काय म्हणतो आपण? मॉलिक्युल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर कंपाऊंड्स कशाला म्हणतो आपण? ज्या वेळेस दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळे ऍटम एका विशिष्ट प्रपोर्शन बाय मासने एकत्र येतात त्याला काय म्हणू आपण? कंपाऊंड्स. जसं की फॉर एक्झाम्पल CH4, इट इज द कंपाऊंड. NaCl, इट इज द कंपाऊंड. HCl, इट इज द कंपाऊंड. सी. ओके, जसं मी CH4 घेतो, CH4 मध्ये काय असणार? एक कार्बन आणि 4 हायड्रोजन ऍटम असतील. ओके, म्हणजेच इथं काय असणार? वेगवेगळे ऍटम एकत्र आले. ठीक आहे. जसं NaCl, इथं वेगवेगळे ऍटम एकत्र आले. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळे ऍटम एका विशिष्ट प्रपोर्शन बाय मासने एकत्र येतील त्याला काय म्हणू आपण? कंपाऊंड्स असं म्हणू. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल ऑल कंपाऊंड्स आर मॉलिक्यूल, सर्वच्या सर्व कंपाऊंड मॉलिक्यूल असतील, बट ऑल मॉलिक्युल्स आर नॉट कंपाऊंड, पण सर्वच्या सर्व मॉलिक्युल्स हे कंपाऊंड नसतील. का बरं? कारण मॉलिक्यूल मध्ये काही असे आहेत की जे सारख्या ऍटम पासून बनलेले आहेत ज्याला आपण कंपाऊंड नाही म्हणत. ओके, पण ओके, कंपाऊंड मधला प्रत्येक जो ऑब्जेक्ट असणार किंवा प्रत्येक जो काही मेंबर असणार, दॅट मेंबर वी कॅन कॉल इट एज द मॉलिक्यूल. त्या मेंबरला काय म्हणतो आपण? मॉलिक्यूल असं म्हटलं. क्लिअर? जसं की CH4, इट इज द कंपाऊंड, बट वी कॅन ऑल्सो कॉल इट एज द मॉलिक्यूल. ओके, म्हणजेच मॉलिक्यूल मधलेच काही असे मेंबर्स की जे वेगवेगळ्या ऍटम पासून वेगवेगळ्या ऍटम पासून बनलेले असणार, दॅट आर कॉल्ड इट एज द कंपाऊंड्स. त्याला काय म्हणतो आपण? कंपाऊंड्स म्हणतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड्स अँड द मॉलिक्युल्स. सो द स्टेटमेंट यू हॅव टू बी रिमेंबर. आणि एक स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ऑल कंपाऊंड्स आर मॉलिक्यूल बट ऑल मॉलिक्युल्स आर नॉट कंपाऊंड. सर्वच्या सर्व कंपाऊंड्स मॉलिक्यूल असतील पण सर्व मॉलिक्यूल कंपाऊंड नसतील. सो दिस थिंग यू हॅव टू बी रिमेंबर. इथं आपण सर्वच्या सर्व जे क्वेश्चन असणार ते कंप्लीट केले. आता समोर जाऊ आपण आपल्या टॉपिकवर. सो लेट अस स्टार्ट अवर टॉपिक. पहा, ज्या वेळेस ओके 18th सेंचुरी पर्यंत, अप टू द 18th सेंचुरी पर्यंत आपल्याला जवळजवळ किती 30 एलिमेंट्स माहित होते किंवा 31 एलिमेंट्स माहित होते. सो वी हॅव बीन नोन द 30 एलिमेंट्स. ओके, जवळजवळ 18व्या शतकापर्यंत आपल्याजवळ किती 30 एलिमेंट्स होते. ठीक आहे. पण जसजसा टाइम पिरियड समोर गेला तसतसा आणखी एलिमेंटची शोध लागला. ओके, जसं 1865 पर्यंत वी नोन अबाउट द 63 एलिमेंट्स. ठीक आहे. आणि अंटिल नाउ आतापर्यंत वी नोन अबाउट द 118 एलिमेंट्स. ठीक आहे. म्हणजे जसजसा टाइम पिरियड समोर गेला तसतसं जे काही एलिमेंट असणार त्याची संख्या सुद्धा वाढत गेली. 18व्या शतकापर्यंत आपल्याला 30 एलिमेंट माहित होते. ओके, 1865 पर्यंत आपल्याला 63 एलिमेंट माहित होते, है ना. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपल्याला 118 एलिमेंट माहित झाले. ठीक आहे. यापैकी काही एलिमेंट नॅचरल आणि काही एलिमेंट जे आहेत ते आर्टिफिशियल आहेत. ठीक आहे. नंतर जसं आपण टॉपिक मध्ये समोर जाऊ तसं आपण त्याबद्दल डिस्कस करू. ओके, मग पहा टाइम पिरियड नुसार एलिमेंटची संख्या वाढली. ओके, मग जर एलिमेंटची संख्या वाढली तर ऑब्व्हियसली जे सायंटिस्ट लोक असणार त्या सायंटिस्ट लोकांना गरज पडली की या सर्व एलिमेंटला एका विशिष्ट प्रकारे आपण अरेंज करू. कशासाठी अरेंजमेंट करू? की जेणेकरून त्याचा जो स्टडी असणार तो सोयीस्कर झाला पाहिजे. ओके, सर्व एलिमेंटचा जर सोयीस्कर स्टडी करायचा असेल तर या सर्व एलिमेंटला एका विशिष्ट प्रकारे एका विशिष्ट अरेंजमेंट मध्ये करण्याची किंवा एका विशिष्ट अरेंजमेंट मध्ये अरेंज करण्याची आवश्यकता होती. म्हणून जे सायंटिस्ट लोक असणार, ओके, त्या सायंटिस्ट लोकांना हळूहळू ओके हे जे एलिमेंट असणार त्याला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि या प्रयत्नात सर्वप्रथम जो प्रयत्न असणार तो कोण केला? सो दॅट इज डोबे रायनर. सो द फर्स्ट अटेम्प्ट वॉज केम फ्रॉम द सायंटिस्ट अँड इट्स नेम वॉज डोबे रायनर. Okay, so let us discuss about the Dobbe-Reiners triad. Okay,
डोबेरायनरनं काय केलं? डोबेरायनर कॅन अरेंज ऑल द एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर atomic masses. डोबेरायनरले ओके अँड इट्स इयर विल बी 1817. डोबेरायनरनं काय केलं 1817 मध्ये जस्ट नोन एलिमेंट होते ते सर्वच्या सर्व नोन एलिमेंटला काय केलं? ही हॅज बीन अरेंज ऑल द नोन एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर atomic masses. सर्व एलिमेंटला काय केलं त्यानं? त्याच्या इन्क्रीजिंग atomic massesच्या इन्क्रीजिंग atomic massesच्या ऑर्डरनं काय केलं? अरेंज केलं. आणि ज्यावेळेस त्याने याची अरेंजमेंट केली त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की काही एलिमेंट्स आहे ना, जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटमध्ये काही एलिमेंट असे आहेत की त्याच्या तीन तीनचा ग्रुप असा आहे की तीनच्या ग्रुपमध्ये मधातला जो एलिमेंट असणार याचा atomic मास हे राहिलेल्या दोन एलिमेंटच्या atomic मासेसच्या मीन एवढं असतं. क्लिअर? सो सी व्हॉट डिड डोबेरायनर डू? Doberaners can arrange all the known elements in the increasing order of their atomic masses, and it found a group of three elements, and in this group of three elements he found that the atomic masses of the middle element is approximate arithmetic mean of the atomic masses of the other two elements. म्हणजेच ज्यावेळेस त्यानं एलिमेंटची अरेंजमेंट त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं केली, atomic masses इन्क्रीजिंग ऑर्डरनं केली, त्यावेळेस त्या एलिमेंटमध्ये किंवा त्या अरेंजमेंटमध्ये त्याला तीनच्या एलिमेंटचे ग्रुप लक्षात आले. ओके, त्या तीनच्या एलिमेंटच्या ग्रुपला काय म्हटलं? त्यांना ट्रायड असं म्हटलं. तीनचा ग्रुप म्हणजेच काय? ट्रायड. आणि या ट्रायड मध्ये त्याच्या असं लक्षात आलं की जो मधातला एलिमेंट असणार याचा atomic मास हे राहिलेल्या दोन एलिमेंटच्या atomic मासेसच्या मीन एवढं असतं. ओके, सो लेट अस टेक द एक्झाम्पल्स. हा ना, एक्झाम्पल पाहू म्हणजे गोष्ट आणखी आपल्याला क्लिअर होईल. सो द फर्स्ट ट्रायड विल बी, सर्वात पहिली जी ट्रायड असणार ती असणार लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम मध्ये काय असणार? सो सी, लिथियमचा atomic मास असणार 6.9. फॉर प्रॅक्टिकल पर्पज वी कॅन टेक इट दे 7. आणि जो पोटॅशियम असणार त्याचा atomic मास असणार 39. आणि सोडियम जे असणार त्याचा atomic मास किती असणार? 23. ओके, आता डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड काय म्हणते? सी, दिस इज द ग्रुप ऑफ थ्री एलिमेंट. हा तीन एलिमेंटचा ग्रुप असणार ज्याला काय म्हटलं? त्याने ट्रायड असं म्हटलं. आणि ट्रायड काय सांगते आपल्याला? मधातल्या एलिमेंटचा atomic मास हे राहिलेल्या दोन एलिमेंटच्या atomic मासेसच्या मीन एवढं असतं. सो लेट अस टेक द एक्झाम्पल. ओके, चला पहा, हा असणार आपल्याला लिथियम, हा असणार आपल्याला पोटॅशियम अँड डिवायडेड बाय 2, कारण मीन काढायचं आहे आपल्याला. ओके, लिथियमचा atomic मास असणार 7, सोडियमचा पोटॅशियमचा atomic मास असणार 39 डिवायडेड बाय 2. ओके, आणि आन्सर येणार 46. ओके, डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू व्हॉट? 23. अँड सी दिस, सी द मीन ऑफ दिस आहे ना, याचा जर मीन आपण काढला तर किती सापडला आपल्याला? 23. अँड 23 इज द atomic मास ऑफ द सोडियम. ओके, सो दिस इज द फर्स्ट ट्रायड. ही असणार फर्स्ट ट्रायड. ओके, काय सांगते डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड? When the elements are arranged in the increasing order of their atomic masses, he found a group of three elements and he called this group of three element triad. ओके, ज्यावेळेस एलिमेंटची अरेंजमेंट त्याच्या atomic मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं केली त्यावेळेस त्याला त्या अरेंजमेंटमध्ये तीन एलिमेंटचा ग्रुप सापडला. त्या तीन एलिमेंटच्या ग्रुपला त्यानं ट्रायड असं म्हटलं. आणि या ट्रायड मध्ये मधातला जो एलिमेंट असणार त्याचा atomic मास हे राहिलेल्या दोन एलिमेंटच्या atomic मासेसच्या मीन एवढं असते. सो दिस इज द डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड अँड दिस इज द फर्स्ट ट्रायड. लेट अस टेक द सेकंड ट्रायड. दुसरी ट्रायड आपण पाहू. सेकंड ट्रायड विल बी ऑफ calcium, strontium and barium. Say calcium having the atomic mass 40.1, okay, and barium having the atomic mass 137.3. Similarly, strontium having the actual atomic mass 87.6. See, this is the actual atomic mass. Second triad मध्ये पाहू आपण. Calcium plus barium divided by 2 which is equal to 40.1 plus 137.3 divided by 2 and it will be Kims है ना. आणि याचं जे आन्सर असणार ते किती येणार? इट्स आन्सर विल बी 88.6. say this and see the actual mass of this strontium. strontium जर actual mass पाहिला आपण तर किती असणार? 87.6 असणार. आणि या दोघांचा मीन काढल्यानंतर किती येणार? 88.6. म्हणजेच इट इज द अप्रॉक्सिमेट. हे काय असणार? अप्रॉक्सिमेट. कारण इथे अप्रॉक्सिमेट वर्ड महत्वाचा आहे. क्लिअर? का बरं? कारण ते एक्झॅक्ट नाही सांगितलं ना. अप्रॉक्सिमेट म्हणजेच काय? जवळजवळ.
ठीक आहे. सो सी दिस स्ट्रॉन्सियम हॅव्हिंग ऍक्च्युअल ऍटॉमिक मास, स्ट्रॉन्सियम जर ऍक्च्युअल ऍटॉमिक मास पाहिलं तर 87.6 असणार. आणि ज्यावेळेस आपण याचा मीन काढला, दोन एलिमेंटचा मीन काढला, ओके, त्यावेळेस लक्षात आलं की याचा ऍटॉमिक मास, ओके, दोघांचा मीन किती येणार 88.6, म्हणजे विच इज व्हेरी सिमिलर टू द स्ट्रॉन्सियम. दिस इज द सेकंड ट्रायड. लेट अस मूव्ह टुवर्ड द थर्ड ट्रायड. तिसरी ट्रायड पाहू आपण. थर्ड triad is of chlorine, bromine and iodine. So see, iodine having actual atomic mass 79.9. Okay. So see, chlorine plus iodine divided by 2, which is equal to, clear. चला, chlorine चा atomic mass किती असणार? Chlorine चा atomic mass असणार 35.5 plus iodine चा atomic mass असणार 126.9 divided by 2, and it will becomes 81.2. See this. This is the mean atomic mass. हे असणार mean atomic mass, हे असणार 81.2. आणि पहा, बेरियमचा atomic mass, ब्रोमिनचा जे atomic mass असणार ते किती असणार 79.9. म्हणजेच जो मीन असणार इट इज नियर अबाउट, आहे ना, हा कोणाच्या जवळपास असणार, ओके, जो मीन असणार तो कोणाच्या जवळपास असणार, जो ब्रोमिन असणार त्याच्या atomic मासच्या जवळपास असणार. सो दिस इज द थर्ड ट्रायड. ओके. and when he moves toward the fourth triad, आहे ना, ज्यावेळेस तो फोर्थ ट्रायड वर गेला त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं, this law does not be get applicable. क्लिअर. हा जो लॉ असणार तो चौथा जो काही ट्रायड असणार त्याच्यासाठी ऍप्लिकेबल नसणार. ठीक आहे. अँड दिस इज द लिमिटेशन ऑफ डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड. आणि हेच डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायडचं काय असणार, लिमिटेशन असणार. डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड काय सांगते आपल्याला? डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड सांगते आपल्याला ज्यावेळेस एलिमेंटली आपण त्याच्या ऍटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं अरेंज केलं, ओके, ही फाउंड some group of 3 elements. He called that group of 3 elements as the triad, and in the triad atomic mass of the middle element is approximately arithmetic mean of atomic masses of the remaining 2 elements. क्लिअर. म्हणजेच मधातला जो एलिमेंट असणार याचा ऍटॉमिक मास हे राहिल्या दोन एलिमेंटच्या ऍटॉमिक मासेसच्या मीन एवढं असते, जवळपास मीन एवढं असते, अप्रॉक्सिमेट. ठीक आहे. सो दिस इज द डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड. ओके. अँड व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड? डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायडचं लिमिटेशन कोणतं असणार? तर डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायडचं लिमिटेशन असणार की ही जी ट्रायड असणार इट इज ऍप्लिकेबल, डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड जो असणार इट इज ऍप्लिकेबल ओनली अप टू द 3 ट्रायड्स. फक्त 3 ट्रायड पर्यंतच हा जो काही लॉ असणार तो ऍप्लिकेबल असणार. आफ्टर थर्ड ट्रायड दिस लॉ कॅनॉट बी गेट ऍप्लिकेबल, अँड दिस इज द लिमिटेशन. सो दिस इज ऑल अबाउट द डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड. ओके. इथं आपण कंप्लीट केला फर्स्ट टॉपिक, दॅट इज डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड. ठीक आहे. यानंतरच्या व्हिडिओसाठी ओके सबस्क्राईब करा, आणि आपले जे मित्र असणार ज्यांना सायन्स मॅथ्स साठी प्रॉब्लेम असणार त्या सर्व विद्यार्थ्यांना हा जो काही व्हिडिओ असेल जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा. सो थँक्यू. Hello geniuses, this is Darshan sir from Sri Coaching Classes and welcome to lecture number 2. याच्या आधी आपण लेक्चर नंबर 1 कंप्लीट केलं आणि लेक्चर नंबर 1 मध्ये आपण पाहिलं डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड, आणि आपण पाहिलं की डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड जो असणार तो थर्ड ट्रायड पर्यंत ऍप्लिकेबल असणार, त्याच्यानंतर जो लॉ असणार तो ऍप्लिकेबल नसणार. ठीक आहे. बट व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड? पण डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायडचं इम्पॉर्टन्स कोणतं असणार? डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायडचं इम्पॉर्टन्स असणार की तो पहिला सायंटिस्ट होता की ज्यानं एलिमेंटच्या क्लासिफिकेशनची एक सायंटिफिक मेथड जी आहे ती डिस्कवर केली. ठीक आहे. ही इज द फर्स्ट सायंटिस्ट to classify, or he has been first scientist to lay the foundation for the classification of elements. तो पहिला असा सायंटिस्ट होता की ज्याने एलिमेंटच्या क्लासिफिकेशन साठी एक कोणता तरी पाया रचला. सो दॅट इज द मेरिट्स ऑफ डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड. मग डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड नंतर जो सेकंड अटेम्प्ट असणार एलिमेंटरी क्लासिफिकेशन करण्याचा, ओके, तो कोण केला? न्यूलँड्स. सो सी हिअर, म्हणून आज आपण पाहू न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. ठीक आहे. मग पहा, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह नावच आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. याचा अर्थ इट इज रिलेटेड विथ समवॉट नंबर 8 आहे ना. हा कुणासोबत रिलेटेड असणार? नंबर 8 सोबत काहीतरी रिलेशनशिप असणार, तेच आपल्याला पाहायचं आहे. मग न्यूलँडनं काय केलं? जे एलिमेंट त्यावेळेस माहित होते ते सर्वच्या सर्व एलिमेंट त्याच्या ऍटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं अरेंज केले, आणि ज्यावेळेस त्यानं एलिमेंटले ऍटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं अरेंज केलं त्या सर्व एलिमेंटच्या त्यानं प्रॉपर्टीज स्टडी केल्या. त्याच्या असं लक्षात आलं की प्रॉपर्टीज ज्या त्या हळूहळू बदलून राहिल्या. जसं की हायड्रोजन पासून लिथियम पर्यंत प्रॉपर्टीज चेंज होती, लिथियम पासून बेरिलियम पर्यंत, बेरिलियम पासून बोरॉन पर्यंत, बोरॉन पासून कार्बन पर्यंत, कार्बन पासून नायट्रोजन आणि नायट्रोजन पासून ऑक्सिजन पर्यंत प्रॉपर्टीज चेंज झाल्या. पण ज्यावेळेस त्यानं फ्लोरीनचा स्टडी केला त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं काय की फ्लोरीनच्या प्रॉपर्टीज आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज ह्या जवळजवळ कशा आहेत? एकसारख्या आहेत. ओके, दे शोज दे सिमिलर प्रॉपर्टीज. ज्यावेळेस त्यानं लिथियम आणि सोडियमचा स्टडी केला त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की लिथियम आणि सोडियम याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? एकसारख्या आहेत. मॅग्नेशियम
मॅग्नेशियमचा स्टडी केला त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की मॅग्नेशियमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते कोणासारख्या आहेत, बेरिलियम सारख्या आहेत. अल्युमिनियमच्या प्रॉपर्टीज बोरॉन सारख्या आहेत. सिलिकॉनच्या प्रॉपर्टीज कार्बन सारख्या आहेत. फॉस्फरसच्या प्रॉपर्टीज नायट्रोजन सारख्या आणि सल्फरच्या प्रॉपर्टीज ऑक्सिजन सारख्या. ओके, सो मग त्याच्या असं लक्षात आलं काय की ज्यावेळेस एलिमेंटला आपण त्याच्या ऍटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं अरेंज करतो त्यावेळेस प्रत्येक आठव्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या पहिल्या एलिमेंट सारख्या असतील. जसं की समजा फॉर एक्झाम्पल आपण इथून पासून स्टार्ट केलं. सो दिस इज एलिमेंट फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ आणि सेव्हन्थ नंतर कोणता येणार हा 8. म्हणजेच आठव्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीच्या पहिल्या एलिमेंट सारख्या आहेत. ओके, जसं इथून पासून आपण स्टार्ट करू लिथियम पासून हा एलिमेंट नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ आणि 8. क्लिअर आहे ना, हा 8 नंबरचा एलिमेंट आहे आणि याच्या प्रॉपर्टीज लिथियम सारख्या असतील. किंवा आपण इथून पासून स्टार्ट करू कार्बन पासून. सी दिस इज कार्बन ऍटम नंबर 1, याला 1 म्हणू. 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. क्लिअर, हा 8वा एलिमेंट आहे आणि या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कार्बन सारख्या असतील. सिलिकॉनच्या प्रॉपर्टीज कार्बन सारख्या असतील आणि यालाच म्हणतो आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. मग न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह काय म्हणतात? when the elements are arranged in the increasing order of their atomic masses. ज्यावेळेस एलिमेंटला आपण त्याच्या atomic masses increasing order न अरेंज करू त्यावेळेस then the properties of every 8th element, त्यावेळेस प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आर सिमिलर टू दॅट ऑफ द फर्स्ट. कोणासारख्या असतील? पहिल्या एलिमेंट सारख्या असतील. अँड दिस इज द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आणि हा असणार न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. असं करत करत न्यूलँडनं काय केलं, ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज एक सारख्या असतील ओके ते एलिमेंट एका खाली एक लिहिले आणि त्याचा सर्वात पहिला पिरियडिक टेबल तयार झाला. सो दिस इज द न्यूलँड्स पिरियडिक टेबल. सी हियर. ओके, या टाइपचा असणार न्यूलँड्स पिरियडिक टेबल. सो दिस इज द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. पण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हचे काही डिमेरिट सुद्धा असतील. ओके, आता कोणकोणते डिमेरिट्स असतील न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हचे? ओके, सो द फर्स्ट डिमेरिट विल बी, है ना, जो पहिला डिमेरिट्स असणार तो कोणता असणार? ओके, जसं मी इथं मार्किंग केलेले आहेत काही एलिमेंट. ठीक आहे, आपण पाहू हळूहळू समोर. ओके, सर्वात पहिला जो काही डिमेरिट्स असणार कोणता असणार? न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह वॉज ऍप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह जो असणार तो कुठपर्यंत ऍप्लिकेबल असणार? फक्त कॅल्शियम पर्यंत ऍप्लिकेबल असणार. आफ्टर कॅल्शियम दिस लॉ शुड नॉट बी गेट ऍप्लिकेबल. कॅल्शियम नंतर हा जो लॉ असणार तो ऍप्लिकेबल नसणार. कारण आपल्या सर्वांना माहित आहे जर आपण मॉडर्न पिरियडिक टेबल पाहिला तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये आपल्या असं लक्षात येते की कॅल्शियम नंतर डी ब्लॉक एलिमेंट येतात आणि डी ब्लॉक एलिमेंट मध्ये जवळजवळ किती येतात? 10 येतात. म्हणजे जो डिफरन्स असणार तो 18 एलिमेंटचा ठरणार आहे. सो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह सो does not applicable over the after the calcium. त्याच्यामुळे कॅल्शियम नंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह जो आहे तो ऍप्लिकेबल नसणार. बिकॉज इट इज ओनली ऍप्लिकेबल अप टू द कॅल्शियम. बिकॉज आफ्टर द कॅल्शियम ओके वी नो दॅट बिटवीन द कॅल्शियम और बिटवीन द एस अँड पी ब्लॉक देर इज अ डी ब्लॉक आहे ना. एस आणि पी ब्लॉक मध्ये काय ना डी ब्लॉक येणार. म्हणजे जो डिफरन्स असणार तो 18चा बनणार. दिस इज द फर्स्ट डिमेरिट्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. सेकंड डिमेरिट्स कोणतं असणार? पहा, सेकंड डिमेरिट्स आपल्याला इथे दिसते. न्यूलँडचं सर्व एलिमेंट जे आहेत ओके ते काय केले होते? 7 into 8 म्हणजे टोटल बॉक्सेस किती होते? 56. आणि या 56 बॉक्सेस मध्ये त्याला सर्वच्या सर्व एलिमेंट अरेंज करायचे होते. मग त्यानं काय केलं त्याच्यासाठी? ते सर्वच्या सर्व एलिमेंट या 56 बॉक्सेस मध्ये फिट झाले पाहिजे म्हणून त्यानं काय केलं? ओके, सो सी हियर कोबाल्ट अँड निकेल, सेरियम अँड लॅन्थेनम. ओके, दिसून राहिलं एकाच बॉक्सेस मध्ये. क्लिअर, एकाच बॉक्सेस मध्ये काय केलं त्यानं? जे एलिमेंट आहेत दोन एलिमेंट आहेत ते एकाच बॉक्स मध्ये टाकले. का बरं? कारण सर्व एलिमेंट त्याला 56 बॉक्सेस मध्ये फिट करायचे होते म्हणून एका बॉक्स मध्ये त्यानं कुठं कुठं काय टाकले? दोन एलिमेंट टाकले. सो दिस इज द सेकंड डिमेरिट. ओके, त्याच्यानंतर थर्ड डिमेरिट्स कोणतं असणार? तिसरं डिमेरिट्स असणार. सो सी हियर यू हॅव टू बी सीन क्लिअरली फ्रॉम हियर अँड फ्रॉम हियर. ओके, न्यूलँड्सच्या पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला असं लक्षात येते की काही एलिमेंट जसं कोबाल्ट अँड निकेल, हा कोबाल्ट आणि निकेल कुठे ठेवलेला आहे? हॅलोजन सोबत. ठीक आहे, म्हणजे कोबाल्ट अँड निकेल जो आहे तो मेटल आहेत आणि हे सर्वच्या सर्व हॅलोजन जे आहेत ते नॉन मेटल आहेत. नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज टोटली डिफरंट आहेत आणि मेटलच्या प्रॉपर्टीज टोटली डिफरंट आहेत. म्हणजे ओके जे एलिमेंट एकमेकांपासून डिफरंट होते ते एकाच बॉक्सेस मध्ये ठेवलं जसं इथं आपल्याला दिसून राहिलं. ठीक आहे, म्हणजे थर्ड डिमेरिट्स कोणतं असणार? द एलिमेंट विच हॅव्हिंग द डिफरंट प्रॉपर्टीज आर प्लेस इन द सेम बॉक्स और वी कॅन से दॅट इन द सेम नोट. किंवा त्याला काय म्हणू आपण? सेम नोट असं म्हणू. ठीक आहे, सेम नोट का बरं म्हटलं? कारण हा जो काही न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह असणार ओके त्यानं काय केलं? कोणासोबत रिलेट केलं? जे म्युझिक मधले नोट असणार त्याच्यासोबत. आता म्युझिक मधले नोट कोणते असणार? म्युझिक मधले नोट असणार सा, रे, ग, म, प, ध, नी. क्लिअर? सो दीज आर द म्युझिक नोट आहे ना. हे काय असणार? म्युझिकल नोट असणार. म्युझिकल नोट असणार.
ठीक आहे. आणि या म्युझिकल नोट सोबत काय केलं, त्यांना रिलेट केलं. क्लिअर. जसं की स्पा इथं दिसून राहिलं आपल्याला कोबाल्ट अँड निकेल, याच्या टोटली प्रॉपर्टी डिफरंट आहेत, कारण हे सर्वच्या सर्व काय हॅलोजन आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन जे आहेत दीज आर द हॅलोजन्स. हे काय हॅलोजन्स आहेत, दीज आर नॉन मेटल. आणि कोबाल्ट आणि निकेल काय असणार, मेटल असणार. क्लिअर. म्हणजे थर्ड डिमेरिट्स कोणता असणार की काही एलिमेंट ज्याच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत ते एकाच नोटमध्ये किंवा एकाच बॉक्समध्ये त्यांना ठेवले. सेकंड डिमेरिट्स, काही एलिमेंट ज्याच्या प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत ओके पण वेगवेगळ्या नोटमध्ये ठेवल्या. जसं की समजा कोबाल्ट आणि निकेल आणि त्याच्यानंतर आयर्न. सी हिअर कोबाल्ट, निकेल आणि आयर्न हे सर्वच्या सर्व एलिमेंट असे आहेत की ज्याच्या प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत. क्लिअर. पण ते डिफरंट नोटमध्ये किंवा डिफरंट बॉक्सेसमध्ये ठेवलं. जसं की कोबाल्ट आणि निकेल ठेवलं 6 मध्ये आणि आयर्न जो आहे तो कोणासोबत ठेवला, निकेल सोबत. सॉरी माय मिस्टेक. ओके नोट असणार कोणता, नी, या नी नोट मध्ये ठेवला. क्लिअर. ओके त्याच्यानंतर पहा इथंच आपल्याला आयर्न मध्ये दिसते आपल्याला आयर्न इट इज मेटल. ओके इट इज प्लेस्ड विथ ऑक्सिजन अँड सल्फर. ऑक्सिजन आणि सल्फर काय आहेत, नॉन मेटल आहेत. ठीक आहे. सो दीज आर द डिमेरिट्स ऑफ द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. मग न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हचे डिमेरिट्स कोणते असणार, तर सर्वात पहिला डिमेरिट्स असणार इट इज ओनली ऍप्लिकेबल अप टू द कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंत ऍप्लिकेबल असणार. सेकंड डिमेरिट्स कोणतं असणार, ओके सेकंड डिमेरिट्स असणार ओके टू फिट all the elements, all the known elements at that time into the 56 boxes. He has been placed, okay, 2 element in same boxes. Okay, सर्वच्या सर्व एलिमेंट त्यावेळेचे जेवढे काही माहित असलेले एलिमेंट असणार ते 56 बॉक्स मध्ये बसले पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, एका बॉक्स मध्ये 2-2 एलिमेंट टाकले जसं इथे दिसून राहिलं. ओके. थर्ड डिमेरिट्स कोणतं असणार, काही एलिमेंट ज्याच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत ते एका बॉक्स मध्ये ठेवले किंवा एका नोट मध्ये ठेवले. जसं इथं आपल्याला दिसून राहिलं कोबाल्ट आणि निकेल याच्या प्रॉपर्टीज टोटली डिफरंट आहेत कोणापेक्षा, हॅलोजनच्या. हॅलोजनपेक्षा हॅलोजन नॉन मेटल आहेत. कोबाल्ट आणि निकेल जो आहे तो मेटल आहे. जसं इथं आपल्याला आयर्न दिसते, आयर्न काय मेटल आहे. ऑक्सिजन सल्फर जो आहे तो काय असणार, नॉन मेटल असणार. क्लिअर. म्हणजे ज्याच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत ते एका बॉक्सेस मध्ये ठेवलंय. ओके सो सी हिअर, सी हिअर. क्लिअर. ओके आयर्न ज्याला ऑक्सिजन आणि सल्फर सोबत ठेवलं, कोबाल्ट आणि निकेल जे मेटल आहेत जे हॅलोजन सोबत ठेवलं. ओके या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या तरी एकाच बॉक्सेस मध्ये ठेवलं. थर्ड और वी कॅन से दॅट फोर्थ डिमेरिट जो असणार तो कोणता असणार, काही एलिमेंट ज्याच्या प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत. सी हिअर कोबाल्ट, निकेल, आयर्न ओके याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, एकसारख्या आहेत. दे आर प्लेस इन दी डिफरंट नोट्स आहे ना, ते वेगवेगळ्या नोट मध्ये ठेवले. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट डिमेरिट्स असणार 5th नंबरचं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह जो असणार. या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह मध्ये 56 बॉक्सेस होते. म्हणजे जर नवीन एलिमेंट डिस्कवर झाले तर ते नवीन एलिमेंट ठेवण्यासाठी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह मध्ये कुठे बॉक्सेसच नव्हते किंवा जागा नव्हती. क्लिअर. म्हणजेच देअर इज नो प्रोव्हिजन फॉर द प्लेसमेंट ऑफ न्यू एलिमेंट विच आर डिस्कवर्ड. ओके जे एलिमेंट डिस्कवर्ड केले जातील किंवा नवीन जे एलिमेंट डिस्कवर केले जातील त्या नवीन एलिमेंटले न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह मध्ये ठेवण्यासाठी कुठेच जागा नाहीये, प्रोव्हिजनच नाहीये कुठं. सो दिस इज ऑल अबाउट द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. हा असताना आपला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. सो थँक्यू.